लॉकडाऊनची गरज भासू शकते मुंबईला, काय सांगाल? कालही मुख्यमंत्री साहेबांनी सगळे जिल्हा अध्यक्ष आणि जेवढे कलेक्टर्स आहेत आणि MMR रिजनचे कमिशनर्स आहेत सगळ्यांबरोबर आढावा घेतलेला आहे आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या ज्या शहरामध्ये केसेस वाढत असतील आणि त्यांना तसे निर्देश देण्यात आलेले की ते डिसिजन घेऊ शकता. लॉकडाऊन करायचं असेल, आयसोलेशन सेंटर करायचं असेल, नाईट कर्फ्यू लावायचा असेल, या संदर्भात जे लोकल लेवलवरती त्यांना आदेश देण्यात आलेले ते डिसिजन घेते. Sir, do you think in Mumbai there is a need for a lockdown? Several other places like Thane, Nashik, Aurangabad have already imposed partial lockdown and the numbers are rising in Mumbai. If you go to see many districts in Maharashtra, the cases are going up, as well as in some districts the cases are also coming down. If you go to see Mumbai is definitely, the cases are coming a bit higher. So there are possibilities. As I told you before, that CM Sahib has already taken a meeting regarding this with all the municipal commissioners and all the collectors, and he has instructed all the administration officers to take a decision whatever is necessary for that particular district, whether they need to do a partial lockdown, whether they need to have more testing, or they can take a call for completely lockdown also. Sir, आपण जर बघितलं तर केंद्राचं पत्र मुंबईत आलं होतं. देखिए, मुंबई में केसेस बढ़ रहे हैं, थोड़े से ज्यादा हो रहे हैं और मुंबई के अलावा कई डिस्ट्रिक्ट ऐसे हैं महाराष्ट्र के जिसमें भी केसेस बढ़ रहे हैं और कई डिस्ट्रिक्ट ऐसे हैं कि जिसमें केसेस बढ़ के कम हो रहे हैं. तो कल ही मुख्यमंत्री जी ने इसके ऊपर चर्चा की. सभी कलेक्टर्स और सभी कमिश्नर्स को अपने अपने डिस्ट्रिक्ट और अपने अपने शहरों के ऊपर कॉल लेने को कहा गया है. उन्हें अगर लगता है कि नाइट कर्फ्यू की जरूरत है तो नाइट कर्फ्यू लगा सकते हैं. उन्हें लगता है कि कोई एस्टेब्लिशमेंट बंद करना है तो वो कर सकते हैं. उन्हें लगता है कि किसी बिल्डिंग के अंदर अगर मरीज ज्यादा हो गए तो उसको कंप्लीटली आइसोलेशन सेंटर बना सकते हैं. जहां पे कुछ कार्यक्रम हुआ हो और वहां पे अगर केसेस बढ़े हो तो वहां टेस्टिंग की संख्या भी बढ़ा सकते हैं. ये सारी चीजें जो हैं वो लोकल लेवल पे छोड़ी गई. काही ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जे आवाहन केलं त्याचा प्रतिसाद भेटलेला आहे, काही ठिकाणी नाही भेटत आहेत. तर नाईट क्लबची तुम्ही जर बघायला गेलं तर 3-4 ठिकाणी ऑलरेडी कारवाई झालेली आहे आणि तरीही सुद्धा काही नाईट क्लब अजून रात्री चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर येत्या काळामध्ये नाईट क्लब पहिला बंद होईल अशी शक्यता जास्त मुंबईमध्ये दिसत आहे. मुंबईमध्ये नाईट कर्फ्यू लागेल गर्दी आहे त्या अनुषंगाने काही निर्णय झालेले आहे, कारण का केंद्रीय पथकाने आरोग्याची तशी शंका व्यक्त केली होती लग्नाच्या बाबतीतून ती शंका, त्याबद्दल काही चर्चा झाली का, काही निर्णय नाही. चर्चा तर सगळ्या संदर्भात झालेली आहे. मग ते लोकल ट्रेन असू द्या, ST असू द्या, BST असू द्या किंवा लग्नाचे जे कार्यक्रम असतात किंवा जे काय दुसरे कार्यक्रम असतात ते सगळ्या नजरेत समोर चर्चा चालली आणि चर्चा झाल्यानंतरच जे आहे आयुक्तांना MMR रिजनमध्ये आणि कलेक्टरना आपले आपले डिसिजन घेण्यासाठी त्यांना आदेश देण्यात आले. मुंबईत पार्शल लॉकडाऊन करण्याची शक्यता वाटते. असेच जर केसेस वाढत राहिले तर त्याला नाकारता येत नाही. नाही, आता अधिवेशन नंतर तर मला वाटत आहे की रात्री जे काही अमुक ठिकाणे असतील जिथे लोक गर्दी करत असतील, म्हणजे चौपाटी एरिया झाला किंवा गेटवे ऑफ इंडिया झालं किंवा जिथे लोकांची संख्या विनाकारण लोक तिकडे जातात, ते तर मला वाटतं की त्याच्यावरती लवकरच बंदी करण्यात येणार. 2 मुद्दे आहेत, MMR रिजन आणि मुंबई, या दोघांच्या बाबतीत स्पेसिफिकली काय निर्णय पुन्हा एकदा सांगा. मुंबईसाठी वेगळा निर्णय आणि MMR रिजनमधून लोक इथे प्रवास करून येतात त्यांच्या बाबतीत नेमका काय निर्णय, ड्युटी शेड्यूल्स असतील त्या बाबतीत काही चर्चा. हे बघा, कोरोना पेशंटसाठी 2 नियम तर होऊ शकत नाही. मग आता MMR रिजन बघायला गेलो तर आपण मुंबई शहर बघितलं, ठाणा बघितलं, पुणे बघितलं, तर इथे लोकांची अपडाऊन जास्त असते. इथे लोक नोकऱ्यासाठी येतात, दुसरे कामधंद्यासाठी लोक जास्त येत आहेत. तर परस्पर मुंबई आणि ठाण्यामध्ये थोडे केसेस स्पाईक झालेले आहेत, वाढलेले आहेत. म्हणून तिथे जवळने जे आहे पाहणी करण्यात येत आहे आणि अधिकारी पण तिकडे बघत आहेत, वॉच ठेवलेली आहे आणि त्या हिशोबाने त्याच्यावरती कारवाई करण्यात येणार. देखिए, ऐसा है कि अगर आप बाकी के देशों को देखें, आप अगर ब्राजील को देखें, UK को देखो, अमेरिका को देखो, जर्मनी को देखो, तो कंट्रोल का माध्यम जो है वो लॉकडाउन ही रहा है. यानी या तो पार्शियल लॉकडाउन किया है या कम्प्लीटली लॉकडाउन किया है, या तो उन्होंने अपने गाइडलाइंस और SOPs दूसरे राज्यों ने और देशों ने बदली किए हैं, तब जाके उधर कंट्रोल हुआ है. वैक्सीनेशन ड्राइव चालू है. हम वैक्सीनेशन जो है इतने बड़े देश के अंदर वो इतने जल्दी तो कंप्लीट कर नहीं सकते. तो जब तक का जो भी
प्रयोग किए जा सकते हैं। और मुंबई शहर के अंदर खास करके महाविकास अघाड़ी ने जो प्रयोग किए मुंबई शहर के, उसको तो बाकी के ICMR और WHO ने भी कहा है कि ये सही दिशा में काम करते हैं। और खाली मुंबई शहर या महाराष्ट्र या हिंदुस्तान नहीं तो बाकी के देशों को भी WHO ने कहा है कि इसी तरीके से आप फॉलोअप करिए ताकि केसेस के ऊपर कंट्रोल लाया जा सके। सर इंग्लिश में थोड़ा सा बता दीजिए कि सर the way numbers are increasing in Mumbai and other states. Yeah. Do you think there needs to be a partial lockdown, or are you going to impose a night curfew? What exactly is going to be the strategy so far? You have given a generic idea that the collectors and commissioners have been empowered, but specific to Mumbai, what are the steps that are likely to be taken? See, we as a government are trying our best by imposing fine for not wearing masks. We are trying to register the cases against the establishment which are not following the guidelines also. We are trying our best, we are trying to control, we are trying to make people understand कि don't force us to put for a lockdown or do something which is going to be harsh, which is going to be trouble for all the people. Now it is the responsibility of the citizens also, so they should also take this thing as a serious. The vaccination drive has started, but it is not possible to complete in a few days or few months. So till the time we don't come into control, any action can be taken, and might be we have to impose a night curfew or some establishment has to be shut down. भंडाऱ्याची उधळण म्हणजे